शिवांग केले मोयगाव, ओम भाऊ राठोड. ओम दादा तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री मध्ये पाठवा. राठोड एकदा कॉमेंट्री मध्ये बस. प्लेअरचे नाव सांगा ज्याला माहित आहे त्याला. टायमिंग बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार अनिकेत 35 मिनिटाचा टायमिंग सांग. 35 मिनिटाचा टायमिंग असेल. 7 ओव्हर. 35 मिनिटांमध्ये 7 ओव्हर तुम्हाला करावं लागणार. नासिर अली साठी पहिलाच बॉल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न नासिरचा मिसफील्ड पाहायला मिळते आहे आणि लेग बायच्या स्वरूपात आता खातं ओपन होते आहे प्रेम 11 चिखली संघाचं. आठ षटकाचा हा सामना असेल. 7 ओव्हर आपल्याला 35 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य असतील. 8 ओव्हरचा सामना. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. समोरचा बॉल होता. प्रेक्षक स्वागत आहे आपलं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 क्वार्टर फायनल क्रमांक 1. एका बाजूला शिवांग 11 मोयगाव, शुभम दानडे या षटकाची सुरुवात करतायत. क्वार्टर फायनल क्रमांक 1 प्रेम 11 चिखली संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना समोर टाकला होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॉल हवेत परंतु लँड होईल नो मॅन झोन मध्ये. एक धाव येते सहजतेने. शुभम दादडेचं षटक क्रमांक 1 खूप चांगलं पाहायला मिळते. अगदी सुरुवात त्यांनी चांगली वेगवान बॉलने केली. पहिल्याच बॉलवरती बीट केलं नासिर अली सारख्या फलंदाजाला. तो फटका खेळू दिला नाही. लेग बायच्या स्वरूपात खातं ओपन झालं आणि आता नदीमच्या बॅटमधून धाव येते आहे. स्लोअर बॉल. रिव्हर्स स्वीपचा आत्ताही प्रयत्न. त्याच फटक्यावरती अटळ आहेत नासिर अली. लोअर फुल टॉस. डॉट बॉल येतोय बॅकवर्ड पॉइंटला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं चाललंय. क्वार्टर फायनल क्रमांक 1 धर्मवीर आमदार चषक 2025. डाऊन दिले. दिशा भटकले शुभम दांदडे आणि वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव आता जोडली जाते आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल मैदानावरती. आज सकाळच्या सत्रात प्रेक्षक दाखल झाले आहे आणि आज दिवसभरात आणखी 3 क्वार्टर फायनल आपल्याला बघायचे आहे. प्रत्येक सामने आणि प्रत्येक संघ एकमेकावर वरचढ करणारे संघ आहेत. तर प्रत्येक सामना हा रोमांचक होईल यात मात्र काही शंका नाही. स्ट्रायकिंगला नासिर अली. नासिर साठी समोर टाकला होता. जागा बनवली. फुल टॉस बॉलला दिली आहे दिशा.
फाईन लेगला आलाय नासिर अलीच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली शुभम दांदाडेने. त्यानंतर शेवट थोडासा खराब पाहायला मिळाला या षटकाचा. अगदी तो फुल टॉस बॉल त्याला योग्य ती दिशा दाखवली नासिर अलीने. 6 धावा प्राप्त केल्या, 9 धावा धावफलकावरती झाल्यात. एका बाजूला शिवांक 11 मोहिगाव ओम राठोड यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रेम यांचा संघ प्रेम 11 चिखली संघ पाहायला मिळतोय आपल्याला. षटक क्रमांक 2 ची सुरुवात करतायत आता जितेंद्र जयस्वाल आहेत. रोहित परब मॅन फ्रॉम नाशिकचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल समोर टाकला होता रोहितने. बॉटम हँडचा चांगला उपयोग पाहायला मिळेल आपल्याला आणि एकदा सहजतेने येते आहे. एका धावेनिशी सुरुवात या षटक क्रमांक 2 ची. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. शुभम दांदडे सुरुवात चांगली केली पहिल्या षटकाची. जागा बनवत कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागत फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये. एकदा येते नासिर अलीच्या बॅट मधून आणि आतापर्यंत नासिर अली थोडेसे अवघड पाहायला मिळाले आपल्याला. जर झालं तर एक्झिक्युशन त्यांच्या फटक्याला मिळत नाहीये. वारंवार प्रयत्न त्यांचा झालाय. जरूर या षटक क्रमांक 1 च्या शेवटच्या बॉलवरती त्यांनी षटकार लगावला. त्यानंतर मात्र थोडेसे अवघड पाहायला मिळतात. आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुळले आहेत आमचे मार्गदर्शक एक हिंदी समालोचक पराग सर. सर स्वागत है आपलं. धन्यवाद अनिकेत. काफी अच्छी शुरुआत गेंदबाजी में. इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास और दरमियान लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. काफी जबरदस्त शॉट फ्लिक ऑफ द रिस्ट और गेंद जाती बाउंड्री लाइन के बाहर. और पिच गेंद थी जिसका फायदा उठाया नदीम ने और पावर प्ले का खेल अभी भी चलता हुआ. दूसरे ओवर का खेल चल रहा है. रोहित परब दूर वाले छोर से पेट्रोल पंप एंड की ओर से गेंदबाजी कर रहे हैं. लंबा रनअप है उनका. रोहित परब नासिक एक्सप्रेस जाने जाते अपनी तेज तर्रार गेंदबाजी के लिए. और दूसरी तरफ है प्रेम 11 चिखली जिसमें सभी गुजरात के प्लेयर्स आपको देखने को मिलेंगे. रोहित फिर से एक बार तैयार है. इस बार सामना करेंगे नदीम. इस बार काफी जबरदस्त शॉट
इट्स इन द आर्क, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए। हाई बॉल अगदी स्लाइड या अगोदरच्या बॉलवरती चौकार आणि आता षटकार लगावलाय। बिल्कुल अनिकेत, इसके पहले से थोड़ी सी टाइमिंग उनकी ऑफ नजर आ रही थी, लेकिन जैसे ही एक चौका लगाया उनका कॉन्फिडेंस बढ़ा और एक जबरदस्त बल्लेबाजी की शुरुआत। इस बार शॉट ऑफ लेंथ गेंद पुल करने का प्रयास, इस बार लेंथ में परिवर्तन रोहित द्वारा। पहली 2 गेंदें थोड़ी सी और पिच थी जिसका फायदा उठाया था बल्लेबाज नदीम ने। रन संख्या अभी भी रुकी हुई, 21 रनों पर अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब नासिर अली और नदीम। अनिकेत, अगदी समोर टाकला होता बॉल, तो फटका लवकर खेळले नदीम। त्यानंतर निराश झाले होते नासिर अली नॉनस्ट्रायकर इंडला की हा बॉल तुम्ही खेळू शकले असते, परंतु त्यानंतर आता डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला। 21 धावा, 21 क्षेत्ररक्षणामध्ये बदल। डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी आता 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बोलवलाय। इस बार काफी अच्छी गेंद एंगल का इस्तेमाल करके राउंड द विकेट सीधा ब्लॉक होल में गेंद की थी। इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन बिना कोई नुकसान के प्रेम 11 चिखली। दौर की समाप्ति के बाद 21 रन, अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब। नदीम 12 रन पर खेल रहे और नासिर अली 7 रनों पर खेल रहे। और नई गेंदबाज आता असतील जितेंद्र जयस्वाल गोलंदाजी मार्कवरती सुरुवात करतायत षटक क्रमांक 3 ची। तर दुसऱ्या बाजूला पराग सर बघितलं तर या अगोदरचे षटक रोहित परबचं पॉवर प्ले मध्ये सहसा रोहित परब गोलंदाजी करत नाही, परंतु कर्णधाराने विश्वास दाखवला आणि प्रयत्न झाला होता चांगल्या गोलंदाजीचा, परंतु तदनंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली। पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात झाली। 21 धाव फलकावरती बिनबाद प्रेम 11 चिखली संघ पाहायला मिळतोय। निश्चित रूप से पहली ओवर में 9 रन थे, उसके बाद इस बार फुल टॉस गेंद, खराब गेंद, सही नसीहत, गेंद जाती हुई तारामंडल में सीधे 6 रनों के लिए। नासिर अली सारख्या फलंदाजासमोर फुलटॉस बॉल, अतिशय जर बघितलं तर फ्री होम डिलिव्हरी आहे पराग सर। निश्चित रूप से फुल टॉस गेंद थी जिसको फुल टोल वसूला, और ये गाना जो चल रहा था बुर्ज खलीफा, उसकी हाइट तक ये गेंद गई थी। नासिर अली एक आक्रामक रूप में नजर आ रहे। पहली गेंद खराब गेंद, जीतू जायसवाल फिर से एक बार तैयार। इस बार रिवर्सिप खेलने का प्रयास किया था, बाहरी किनार लगकर गेंद शॉर्ट थर्ड पर, काफी अच्छी फील्डिंग, केवल 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 28 रन, 28 रन। आक्रामक शुरुआत दिलाने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। अनिकेत, वेगवान सुरुवात झाली आहे। ज्या सुरुवातीची गरज होती पॉवर प्ले मध्ये ती सुरुवात मिळाली, आणि एखाद्या कार्याची जर सुरुवात चांगली झाली पराग सर तर त्याचा शेवट निश्चितच एक गोड होतो असं म्हणतात, आणि ती सुरुवात चांगली झाली आहे प्रेम 11 चिखली संघासाठी। निश्चित रूप से शुरुआत काफ़ी महत्वपूर्ण रहती है 2 पावर प्ले के ओवर, और उसके बाद आप कैसा खेल चालू जारी रखते हैं उसमें काफ़ी अहमियत रखती है। जीतू जायसवाल फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार रिवर्सिप खेला, उसे फील्डर वहां पर मौजूद, और कैच छूटता हुआ, काफ़ी खराब फील्डिंग, और गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए।
गेंदी से रिवर्स स्वीप खेला था, हालांकि एक फील्डर वहां पर तैनात किया था इसी शॉट के लिए, फ्री होम डिलीवरी थी अनिकेत, लेकिन उसको एक्सेप्ट नहीं कर पाए वहां के फील्डर। विथ द प्लॅनिंग गोलंदाजी झाली आहे जितेंद्र जयस्वालची. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवला होता, समोर टाकलाय. थोडासा बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग, स्लोअर डिलिव्हरी पेश केली, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्याला पाहायला मिळाली आपल्याला. एक्शन रिप्ले आप स्क्रीन पर देख सकते हैं, लेग कटर गेंद की थी, इस बार फिंगर को रोल किया था और गति में परिवर्तन, काफी जबरदस्त गेंद, इस बार एक अच्छा कमबैक। हालांकि पहली गेंद पर जीवनदान मिला था इसके पहली गेंद पर नदीम को। वारंवार टप्पा थोडासा पकडण्यासाठी या षटकामध्ये सुरुवात बघितली तर फुलटॉस ते झाली, त्यानंतर हाही फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉलला कुठेतरी मिस केलंय. निराश असतील नदीम. निश्चित रूप से जोर से मारने का प्रयास में ये गेंद मिस हुई, फुल टॉस गेंद, जिसको शायद अंदाजा नहीं था उनको कि गेंद फुल टॉस आएगी, थोड़ी सी तेज भी आई जिसके कारण मिस कर गए नदीम। जीतू जायसवाल थोड़ा सा इस बार अपनी गेंदबाजी में टप्पा नहीं ढूंढ पा रहे, लगातार एक टप्पे पर गेंदबाजी नहीं हो रही अब तक इस ओवर में। इस बार काफी अच्छी गेंद, बाल बाल बचे। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन बिना कोई नुकसान के प्रेम 11 चिखली। काफ़ी अच्छा ओवर किया था पहला अनिकेत, तो उनको क्यों कंटिन्यू किया नहीं मुझे समझ में नहीं आ रहा है। पहली ओवर काफ़ी अच्छी की थी शुभम ने, और बार बार बॉलिंग में चेंजेस ला रहे हैं शिवांक 11 के कैप्टन। आतापर्यंत नासिर अली आणि नदीमच्या समोर एक उजव्या हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, पराग सर. तज्ञ आता डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा. समोर टाकला होता अक्रॉस द लाईन, जमिनी लगत हा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला एक धाव सहजतेने मिळते नासिर अलीला. ज्या प्रकारे सुरुवात झाली नासिर अली त्याच्या सोबतीला नदीमचा, आणि नदीमला एक जीवनदान मिळालंय, एक तो सोपा झेल. बॅकवर्ड पॉइंटला थर्ड मॅनच्या थोडासा फाईन सोडताना पाहायला मिळालंय आपल्याला क्षेत्ररक्षक. त्यानंतर नदीम सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं शेवटच्या क्षणांमध्ये अवघड पाहायला मिळेल आपल्याला शिवांक मोहिगाव संघासाठी. इस बार वही प्रकार की फुल टॉस गेंद, नहीं माफ कीजिएगा, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी जिसको पुल करने का प्रयास किया था, लेकिन बल्ले पर नहीं आई, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गई, केवल 1 ही रन मिलेगा। बार बार बड़े शॉट्स खेलने का प्रयास हो रहा है लेकिन कनेक्ट नहीं कर पाए, थोड़ी सी टाइमिंग ऑफ नज़र आ रही है। इस सिंगल के साथ बढ़ती हुई रन संख्या 34 रन। अंकित विश्वकर्मा दूर वाले छोर से लेफ्ट आर्म और द विकेट गेंदबाजी करेंगे। इस बार बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड पर अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो लगाना चाहते थे लेकिन काफी दूर रह गई गेंद। हालांकि एक मौका बना था, स्ट्राइक एंड पर भी लगाते थ्रो तो निश्चित रूप से रनआउट हो सकते थे नदीम, लेकिन उन्होंने नॉन स्ट्राइक एंड को चुना। एक महत्वपूर्ण बल्लेबाज नासिर अली को रनआउट करने का प्रयास था, लेकिन चूके वहां पर इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 35 रन 35। 35 धावा 35. आता एक फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक अगदी समोर ठेवलाय कॅचिंग पोझिशनला. समोर टाकला होता, डीप झाला बॉल आणि बॉलच्या लाईन मध्ये आता नदीम आले नाही, थोडासा दूरून हा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूप से टेनिस क्रिकेट में आपको इस प्रकार की गेंदबाजी देखने को मिलती है, लगातार ऑफ स्टंप के बाहर ब्लॉक होल में गेंदें करते हैं गेंदबाज, बिल्कुल बल्लेबाज को कोई मौका नहीं देते हाथ खोलने का। नदीम बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन चूके वहां पर। इस बार थोड़ी सी और पिच गेंद हवा में खड़ी हो चुकी है, फील्डर उसके नीचे आसान सा कैच, और लगता हुआ ये पहला झटका नदीम के रूप में।
धन्यवाद बैंड वाले। डावखुरी आताचा गोलंदाज जसा गोलंदाजी मार्कवरती आला आणि नदीमचा खेळ इथे संपवला आणि ही प्लॅनिंग झाली सर चांगली। जर बघितली तर बॉलिंग रोटेशन आपल्याला पाहायला मिळते कर्णधारांच्या माध्यमातून ज्या प्रकारे रोटेशन केलं गोलंदाजीमध्ये। आतापर्यंत उजव्या हाताच्या गोलंदाजाला फायदा होत नव्हता, धावा येत होत्या, तदनंतर डावखुरी हाताचा गोलंदाज आला आणि त्यांना पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला। निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी अंकित द्वारा, केवल 3 रन दिए इस ओवर में और एक विकेट निकालने में कामयाब। नदीम का थोड़ी सी बाहर गेंद थी ऑफ स्टंप के बाहर ब्लॉक होल में, जिसको ओवर द मिड ऑफ खेलने का प्रयास किया था, स्लाइस कर गए और एक आसान सा कैच मिड ऑफ के फील्डर द्वारा। लगता हुआ पहला झटका नए बल्लेबाज योगेश गए, योगेश सोलंकी। अब लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन जारी रखना चाहते, जिसके कारण लेफ्ट हैंडेड बल्लेबाज योगेश को बीच मैदान पर पहुंचाया। अंकित फिर से एक बार तैयार है एक सफलता के साथ। योगेशसाठी अगदी पहिलाच बॉल दूर ठेवला, पडल्यानंतर बाहेर वळवला, अँगल क्रिएट केला, डॉट बॉलने या इकॉनॉमिकल षटकाची होती आहे समाप्ती। 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे प्रेम 11 चिखली संघाची 35 धावा, 1 बाद आणि ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये। आणि एक ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिला आपल्या संघासाठी। निश्चित रूप से काफी जबरदस्त कमबैक। चौथे ओवर में अंकित द्वारा केवल 3 रन दिए और एक विकेट निकालने में कामयाब। जो सेट बल्लेबाज नजर आ रहे थे नदीम, उनका विकेट चटकाया। अब केवल 4 ओवर का खेल आना शेष, देखना है कहाँ तक ये रन संख्या पहुँच पाती है। आज सभी क्वार्टर फाइनल्स मुकाबले आपको देखने को मिलेंगे। पहला ये क्वार्टर फाइनल मुकाबला चलता हुआ प्रेम 11 चिखली की और शिवांक 11 मोहिबगांव के बीच में। तो कुल मिलाकर एक जबरदस्त मुकाबले सभी आपको देखने को मिलेंगे आज सभी दर्शकों के लिए। एक बड़ा दिन धर्मवीर आमदार चषक 2025 का ग्राउंड भी काफ़ी ज़बरदस्त नज़र आ रहा है और ये पिच काफ़ी तेज़ हो चुकी है। अब जिस प्रकार की पिच आपको ऑस्ट्रेलिया पर्थ में देखने को मिलती है, उस प्रकार की ये तेज़ पिच बनाई है हमारे पिच क्यूरेटर स्वप्निल पोपड़घट और चेतन सोनोने, इनके मार्गदर्शन में ये पिच बनाई गई है। काफ़ी ज़बरदस्त पिच और कुल मिलाकर ये अच्छा ग्राउंड, बिल्कुल इंटरनेशनल वाली फीलिंग आ रही है। बल्लेबाज गेंदबाजों को और फील्डर्स को और दर्शकों को भी बैठने के लिए अच्छा यहाँ पर इंतज़ाम किया गया है, मंडप लगाए गए हैं। तो कुल मिलाकर एक अच्छा वातावरण क्रिकेट के लिए। 4 ओवर की समाप्ति के बाद 32 रन, माफ कीजिएगा 35 रन, 35 रन 1 विकेट के नुकसान पर। शुभम फिर से एक बार तैयार। पहली ओवर काफ़ी अच्छी की थी उन्होंने, अब 5 ओवर का भार संभाला है। कॉमेंट्री बॉक्स एंड की ओर से गेंदबाजी करेंगे नासिर के लिए। शुभमचा पहिलाच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि नासिर अलीचा खेळ
येथे होतोय समाप्त. समोर टाकला होता, फसवला जाळ्यात. एक सोपा असेल. शुभम दांदडे कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नासिर अलीचा, फटका फसला आणि आता नासिर अली बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का प्रेम 11 चिखली संघाला. मोईगांव के दर्शकों में काफी उत्साह नजर आ रहा है. हमारे सीधा देख सकते हैं मोईगांव के दर्शक काफी एंजॉय कर रहे हैं इस मैच को. सभी मोईगांव के ग्रामस्थ मैदान पर पहुंच चुके हैं मैच का आनंद देने के लिए. गांव में कोई मौजूद है कि नहीं, सभी यहाँ पर आ चुके हैं. तसेच या बुलढाणा परिसरातील अनेक क्रिकेटवर प्रेम करणारी दर्दी प्रेक्षक मैदानावरती दाखल झाले. त्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत असेल. आज आहे धर्मवीर आमदार चषक 2025 चा एक महत्त्वाचा दिवस. क्वार्टर फायनल आज खेळवले जातील. एकूण 4 क्वार्टर फायनल. हा पहिला क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. यानंतर 3 आणखी सामने असतील आणि आजच्या दिवसात प्रत्येक संघ एकमेकांवरती वरचढ संघ आहे. तर प्रत्येक सामना हा रोमहर्षक होणार आहे. इस बार थोड़ी सी देर गेंद की थी, खेला उसे कवर के क्षेत्र में 1 रन मिलेगा. नए बल्लेबाज एजाज पहुंचे हैं योगेश का साथ देने के लिए. गेंदबाजी की मैं बात कर रहा था अनिकेत की, शुभम ने पहला ओवर काफी अच्छा किया था लेकिन उनको दूसरा ओवर दिया नहीं. अब 5वें ओवर में जैसे उनको लाया गया तो पहली गेंद पर एक बड़ी विकेट निकालने में कामयाब नासिर अली की. शुभम दांदडे कर्णधार आल्यात आणि पहिल्याच बॉलवरती प्रेम 11 चिखली संघाचा एक विध्वंसक सलामीवीर बाद केलाय. अजाज जे की कॅप्टन आहे प्रेम 11 चिखली संघाचे, ते दाखल झाले. योगेशसाठी हा बॉल अगदी समोर टाकला होता, अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने खेळला या बॉल जमिनी लगत. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय. एक धाव या बॉलवरती सहजतेने पाहायला मिळेल. निश्चित रूप से बड़े शॉट्स आना बंद हो चुके हैं. उसका प्रयास हो रहा है लेकिन कनेक्ट नहीं कर पा रहे. गेंदबाजी काफी अच्छी हो रही है अब तक. लाइन और लेन से गेंदबाजी और लेफ्ट हैंड राइट का कॉम्बिनेशन तंग करता है गेंदबाजों को. फील्डिंग में भी तब्दील करनी पड़ती है आपको. इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट, गेंद सीधा होम डिलीवरी थी, एक्सेप्ट नहीं कर पाए. फिर से एक जीवदान एजाज को. आणि ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती असेल बघा, ज्या प्रकारे हा झेल सुटलाय. अगदी स्लाइटली समोर टाकला होता बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा उपयोग, परंतु एक सोपा झेल होता. अगदी हातामध्ये बॉल होता आणि हातामधून जणू काही हा बॉल निसटलाय असं पाहायला मिळते. दुसरा कॅच ड्रॉप होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. शिवांक 11 मोईगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. योगेशसाठी समोर टाकला होता, आडव्या बॅटने गॅप मध्ये टाकलाय, डोक्यावरून बॉल जातोय. योगेश सोळंकीच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. या अगोदरच्या बॉलवरती संधी होती. अजाज सारख्या एक विध्वंसक फलंदाजाला जीवनदान मिळते आहे. पराग सर शेवटच्या क्षणांमध्ये थोडस अवघड जाणार आहे, यात मात्र काही शंका नाही. निश्चित रूप से काफी महंगा साबित हो सकता था. इस बार काफी अच्छी गेंद सीधा पैरों पर लगी. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 42 रन, 42 रन, 2 विकेटों के नुकसान पर प्रेम 11 चिखली
दुसरी ही संधी क्रिएट केली होती, परंतु ती संधी गमावली. तदनंतर थोडेसे निराश झाले शुभम. आज त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी त्यांच्या नेतृत्वात शिवांक इलेव्हन मोहीगाव संघ खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा निर्णय पहिल्या डावात त्यांचा झाला. पहिल्या काही षटकांमध्ये धावा आल्या, तदनंतर अगदी धावांवरती अंकुश लावलाय. अंकित, पहिलाच बॉल, मोठा फटका, बॉल हवेत, परंतु आता लँड होईल सीमा पार. अजाजच्या बॅट मधून आलाय हा मॅक्झिमम षटकार. आणि हा षटकार जणू काही असं सांगतोय की जखमेवरती मीठ सोडलंय अजाजने. निश्चित रूप से काफ़ी महंगा साबित हो सकता है ये जीवनदान. एजाज को इस बार थोड़ी सी गुड लेन पर गेंद थी, उसे लपेटा और सीधा भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. इस 6 रन के साथ बढ़ती रन संख्या 48 रन, 48 रन. अभी भी 17 गेंदों का खेल आना शेष. देखना इस 17 गेंदों में कहाँ तक रन संख्या पहुँच पाती है. क्या लगता है निकेत, कहाँ तक पहुँच पाएगा प्रेम इलेवन चिखली? ज्याप्रमाणे एक जीवनदान मिळालंय अजाजला यासारख्या फलंदाजाला, कारण फिनिशिंग टचेस आपल्या संघासाठी खूप काळापासून देत आलाय अजाज. आजही त्याला एक जीवनदान मिळालं, नक्कीच तो धावा करेल. आणखी हेलिकॉप्टर उडवलाय, गॅप मध्ये टाकलाय. आताही बॉल गॅप मध्ये अजाजच्या बॅट मधून. त्या षटकारानंतर आणखी आला एक चौकार. पानिकेत ऑफ स्टंप पर थोड़ा सा शफल करते हैं. अगर गुड लेंथ और यॉर्कर लेंथ गेंद मिलती है उसको फ्लिक ऑफ द रिस्क हेलीकॉप्टर खेलने का प्रयास. बिल्कुल कृष्णा सातपुत के अंदाज में इस प्रकार की बल्लेबाजी हो रही है एजाज द्वारा. ये कैच काफ़ी महंगा साबित हो रहा है एजाज का. इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 52 रन. फुलटॉस बॉल, आणखी बॉल हवेत खेळलाय, परंतु हाही बॉल अगदी आसमानी टोला. अजाज बरसतोय ऑन फायर. षटकार. इस ओवर में काफ़ी महंगे साबित होते हुए अंकित. पहला ओवर काफ़ी अच्छा किया था, उन्होंने केवल 3 रन दिए थे. इस ओवर में अब तक 16 रन दे चुके हैं. एजाज की काफ़ी ज़बरदस्त और धमाकेदार ये पारी. जीवनदान मिला था उनको, जिसका फ़ायदा उठा रहे हैं एजाज. और ये गाना जो चल रहा था हायो रब्बा, ज़बरदस्त ये बल्लेबाजी. इस बार राउंड द विकेट आने का फैसला अंकित द्वारा. चेंज कौन का? फिर से एक बार उसी प्रकार का शॉट. बार बार वही शॉट खेलने का प्रयास हो रहे और कामयाब भी हो रहे. इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 58 रन, 58. रन संख्या हो चुकी है 64 रन. माफ कीजिएगा, काफी जबरदस्त बल्लेबाजी. इस ओवर में अब तक 22 रन खर्च किए. अंकित ने थोड़ा सा लाइन लेंथ बिगाड़ने में कामयाब अंकित की. एजाज आणखी एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु जमिनीलगत हा खेळलाय फटका. एक धाव येते आहे. या अगोदरच्या षटकामध्ये अजाजला मिळालंय जीवनदान आणि या षटकामध्ये अजाजने ठोकले आहे.
भरपूर धावा म्हणजेच की आता एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला प्रेम 11 चिखली संघ. धावसंख्या झाली आहे 6 षटक समाप्तीनंतर 65 धावा 2 बाद प्रेम 11 चिखली. देख सकते हैं एक अच्छा उदाहरण है, अगर कैच छोड़ते आप किसी बल्लेबाज का, वो भरपूर उसका इस्तेमाल करता है और एक ओवर कितना मैच में आपको पलट सकता है, उसी का भी ये उत्तम उदाहरण. 5 ओवर की समाप्ति के बाद 42 रन थे और 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 65 रन. एजाज की काफ़ी ज़बरदस्त बल्लेबाजी, 25 रन बनाकर खेल रहे 8 गेंदों में 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी, और उनकी कलाइयाँ देखकर थोडासा पायावरती टाकला होता बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, या बॉलला ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला, परंतु लीग बाईटच्या स्वरूपातली धाव येते, शरीराचा वेध घेतो या बॉल. या अगोदरच्या षटकामध्ये अजाजने ज्या प्रकारे फलंदाजी केली, पराग सर त्याला ते जीवनदान मिळालं आणि अतिशय त्याचा आत्मविश्वास वाढला गेला तिथे. आणि अशा सामन्यामध्ये अशा विध्वंसक फलंदाजाचा झेल सुटणं म्हणजेच की आपण बघू शकतो परिणाम काय प्रकारे होऊ शकतो. निश्चित रूप से एजाज की जो कलाइयाँ चल रही है, बिल्कुल उनकी कलाइयाँ देखकर वो गब्बर का वो जो डायलॉग याद आ रहा है कि बहुत जान है इन कलाइयों में. इस कलाइयों का इस्तेमाल करके लगातार छक्कों और चौकों की बरसात एजाज द्वारा. योगेश सोळंकी स्ट्रायकिंगला, यांच्याकडे सुद्धा ती अबॅलिटी आहे. अनेक स्पर्धांमध्ये योगेशने चांगली फलंदाजी केली. टप्प्याचा बॉल पुल केलाय, परफेक्ट झालाय आता टायमिंग, हाई बॉल डिस्पॅच, डीप स्क्वेअर लेगला सीमा पार षटकार. होता है. इसके पहले का ओवर काफ़ी महंगा साबित हुआ था, उसका प्रेशर ट्रांसफर जीतू पर हुआ, शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी जिसका फायदा उठाया योगेश ने. फिर से एक बार काफ़ी ज़बरदस्त शॉट, लेकिन इस बार फील्डर वहां पर मौजूद. एडी एक आसान सा कैच लगता हुआ ये तीसरा झटका. काफी अच्छा कमबैक जीतू द्वारा. इसके पहली गेंद पर छक्का लगाने के बाद काफी जबरदस्त कमबैक किया, एक विकेट निकालने में कामयाब नए बल्लेबाज गौरांग. इस बार जाने दिया विकेट कीपर के लिए, देखना है अंपायर का इशारा आया नहीं अब तक. बॅटिंग टीमचा रेफरल असेल या वाईट साठी, तिसऱ्या पंचाची अपील केली आहे. बॅटिंग टीमचा रेफरल. एक्शन रिप्ले आप स्क्रीन पर देख सकते हैं. ये गेंद थोड़ा सा शफल हो गए थे ऑफ स्टंप के बाहर पहले ही. इससे फेयर डिलीवरी, जिसके कारण अंपायर ने इसको फेयर डिलीवरी कहा गया है. जब
गेंदबाज अपनी गेंद डिलीवर करता है, उसके अगर पहले ही बल्लेबाज सफल होता है ऑफ स्टंप के बाहर तो अंपायर इसको कंसीडर करते हैं। जीतू फिर से एक बार तैयार, सामना करेंगे गौरांग। आणखी एक थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही। या अगोदरच्या बॉलवरती जर बघितलं तर ज्या प्रकारे कमबॅक केलाय जितेंद्रने, तो कमबॅक गरजेचा होता या पहिल्या डावात शिवाय केल्यावर मोहेगाव संघासाठी, कारण दुसऱ्या बाजूला अजास त्या प्रकारची फलंदाजी करतायत पराग सर। निश्चित रूप से दूसरी गेंद पर छक्का लगाया था योगेश ने, थोड़ी सी शॉर्ट ऑफ गेंद थी, उसका फायदा उठाया। बाद में उन्होंने अपनी लेंथ को चेंज किया और योगेश का विकेट निकाला। उसके बाद थोड़ी सी सामने वाली लेंथ पर गेंदबाजी कर रहे जितेंद्र। काफी जबरदस्त कमबैक इस ओवर में जीतू द्वारा। अजाससाठी समोर टाकला होता, आणखी एक थोडासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि बॉटम हेडचा जर उपयोग बघितला तर अजाजने एक उत्तम केलाय आजच्या या पहिल्या खेळीमध्ये। इसी के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 74 रन 74 रन 3 विकेटों के नुकसान पर प्रेम 11 चिखली। धर्मवीर खंबीर सोबतीला, जसं हे गाणं तसं संजूभाऊ गायकवाड सर्वांच्या या ठिकाणी सोबतीला आहेत। म्हणूनच या टुर्नामेंटचं आयोजन धर्मवीर आमदार चषक 2025। और गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से साजिद अल्तमश आ रहे हैं। इस ओवर पे काफ़ी डिपेंड करता है अनिकेत की ये रन संख्या कहाँ तक पहुँचेगी। अगर इस ओवर में कम से कम रनों पर रोकने में कामयाब रहे साजिद तो एक छोटा टारगेट उनको चेस करना पड़ेगा, और 15 से 20 रन आ गए तो एक बड़ा टारगेट चेस करना पड़ेगा शिवांक मोहेगाव को। अजाजसाठी समोर टाकला होता बॅटची कडा आणि अजाज समोर अगदीशय आत्ता बघितलं तर नवीन गोलंदाज आणलाय साजिद अल्तमश। दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि सेट झाले आता या पहिल्या डावामध्ये अजाज। ज्या प्रकारे फलंदाजी त्यांनी केली, 11 बॉलमध्ये 26 धावांवरती खेळीवरती ते खेळतायत। एक हार्ड हिटिंग फिनिशिंग टचेस इथनं पुढच्या 5 बॉलवरती देण्याचा प्रयत्न त्यांचा असेल। साजिद फिर से एक बार तैयार, थोडासा पायावर टाकला होता आणि ही स्ट्रेंथ राहिली आहे साजिद अल्तमशची। फेकी थोडीशी खराब बाजूला झाली, खराब एंडला झाली, तिथे बॅकअप नव्हता आणि 2 धावा मिळाल्या। लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत। खराब थ्रो विकेट कीपर द्वारा। ऑफ स्ट्राइक पर अगर एजाज को रखना चाहते थे, ये थ्रो करने की ज़रूरत नहीं थी। नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो किया, जिसके कारण फिर से एक बार एजाज स्ट्राइक पर आ चुके हैं। अनिकेत, आपने अब तक देखा कि पेस को काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। एजाज पेस का इस्तेमाल करके बड़े बड़े शॉट्स लगा रहे थे, जिसके कारण गेंदबाजी में परिवर्तन। फिर से एक बार काफ़ी अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई, बार बार गति में परिवर्तन करते, लेग कटर ऑफ कटर गेंदे करते साजिद अल्तमश। बल्लेबाज को हमेशा गेसिंग रखते हैं। थोडंसं विचारात ठेवलं अजाजला, ज्या प्रकारे साजिद अल्तमशनी पहिल्या 3 बॉलवरती गोलंदाजी केली। आज चाहता वर्ग शिवा केल्यावर मोहेगाव संघाचा, मोहेगाव परिसरातील घाटाखालचे प्रेक्षक असेच क्रेजी असतात। ज्या वेळेला त्यांचा सामना असतो त्यांचा लेवल जो पीक वरती असतो आणि तेच पाहायला मिळते आपल्याला। मोहेगावचा खेमा खुश असेल या गोलंदाजीवरती। फिर से एक बार काफी अच्छी गेंद और विकेट कीपर द्वारा काफी जबरदस्त चालाकी।
ऐसे दिखाया कि नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो करेंगे, लेकिन स्ट्राइक एंड पर गेंद को लगा दिया और एक डॉट गेंद निकालने में कामयाब। अल्तमश एक वेळेला वाटलं की शिवांग 11 मोयगाव संघ पिछाडीला जाईल, परंतु या शेवटच्या क्षणांमध्ये पहिल्या डावात यासारख्या फलंदाजाला शांत ठेवलं साजिद अल्तमशने. आजच्या दिवसातला शिवांग 11 मोयगाव संघासाठी हा एक महत्वाचा क्षण असेल. पराग सर. निश्चित रूप से अभी केवल 3 रन दिए, वो भी लेग बाइस के स्वरूप में 3 रन आए इस ओवर में। 4 गेंदें हो चुकी है इस इनिंग की, 2 गेंदें आना शेष। काफ़ी अच्छी गेंदबाजी साजिद द्वारा, बिल्कुल रनों पर अंकुश लगाने में कामयाब अब। और एजाज नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, स्ट्राइक पर भी नहीं है। नए बल्लेबाज पहुंच चुके हैं, पारस वाघेला। आतापर्यंत बघितले तर लेग बायच्या स्वरूपातल्या 3 धावा आल्या, म्हणजेच की बॅटला बॉल लागू दिला नाही या साजिदने. समोर टाकला होता, बाहेर वळवला बॉल, शार्प लेग कटर पेश केला, बीट केलं आणि आता धावबाजीच्या रूपामध्ये पारस होतील बाद. देखिए अब तक काफ़ी ज़बरदस्त गेंदबाजी, केवल 3 रन आए लेग बाइस के। रन संख्या हो चुकी 77 रन, और ये कमबैक ज़रूरी था अनिकेत, नहीं तो ये रन संख्या अगर 85-90 तक पहुंचती तो एक बड़ा लक्ष्य पीछा करना पड़ सकता था शिवांग 11 मोहेगांव को। साजिद अल्तमश. साजिदचा हा अगदी समोर टाकलेला बॉल या इनिंगचा शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती बॅटला बॉल लागू दिला नाही. येही धाव येते लेग बायच्या स्वरूपात. साजिद अल्तमशने फिनिशिंग टच शिवांग 11 मोयगाव संघाला खूप चांगला करून दिला, कमबॅक करून दिला पहिल्या डावात. आणि पहिल्या डावातला खेळ ते होतोय समाप्त. टॉस जिंकत शिवांग 11 मोयगाव संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोखला आहे या पहिल्या डावात 78 धावांवरती प्रेम 11 चिखली संघाला. निश्चित रूप से काफ़ी ज़बरदस्त रणनीति कैप्टन द्वारा, पेस का इस्तेमाल करके बड़े बड़े शॉट्स खेल रहे थे। एजाज अपने स्पिनर को लाए वहाँ पर साजिद अल्तमश को, जिन्होंने काफ़ी ज़बरदस्त गेंदबाजी की इस आखिरी ओवर में, और 78 रनों पर रोकने में कामयाब शिवांग 11 मोहेगांव। मजा आएगा इस मैच में अनिकेत। नक्कीच मजा येईल. आणि जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. समोरचा आवाज त्यांचा असेल तिथपर्यंत मी अनिकेत वामंदे आपली घेतोय या सत्रामध्ये रजा. तर भेटूया पुढच्या सत्रात, तिथपर्यंत धन्यवाद.
के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से। तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में, देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार। सी यू देयर। माटी तेरी हमको। हेलो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से। तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में, देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार। सी यू देयर। माटी तेरी हमको। हेलो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से। धन्यवाद अनिकेत, धन्यवाद पराग सर। नमस्कार, शुभ सकाळ समस्त क्रीडा रसिकांचं मी आरजे ओम स्वागत करतोय। माननीय धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025 आपण पाहत आहात। स्पर्धेचे पंच या सामन्यामध्ये दुसऱ्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना युवा पंच अक्षय निर्मल आणि त्यांच्या समवेत शुभम गाडे। तर नक्कीच खूप चांगली पंचगिरी या सर्व पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेत राहिली। सलामीची जोडी बघण्यासारखं असेल। प्रेम 11 चिखली विरोधात खेळत असताना शिवांग 11 मोहेगाव कुठली सलामीची जोडी पाठवेल। शिवांग 11 मोहेगाव संघाने टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं सकाळच्या 17 प्रेम 11 चिखली संघाला। सुरुवात चांगली केली नासिर अली नतिया, नदीम दिवानने, त्यानंतर योगेश सोळंकीने चांगली बॅटिंग केली, परंतु महत्त्वाची इनिंग साकारली अजाज खोकरने। झेल सुटल्यानंतर कमाल खेळला खेळाडू आणि 78 धावा बनवता आल्या पहिल्या डावात। 79 धावांचं लक्ष्य आहे या लढतीमध्ये। त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अगदी काही क्षणात दाखल होईल। 79 धावा या लढतीत करायच्या आहेत। खास करून बॅटिंगमध्ये नजर असेल आता दुसऱ्या डावात कार्तिक तिमांडे, त्याचबरोबर अक्षय अरसाळे, अजिंक्य अज्जू देशमुख, साजिद अल्तमाश, गोपाल, शुभम दांदळे, रोहित परब या काही प्रमुख बॅटरवर आणि सागर रणपिसे सारखा फिनिशर या टीम मध्ये आहे। तर एकूणच चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये सुद्धा अनेक चांगले गोलंदाज या टीम मध्ये आहेत। सचिन पटेल असतील, पृथ्वीराज, पारस वाघेला हे काही प्रमुख गोलंदाज या टीम मधले। योगेश सोळंके, विजय भारवाडने चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेत, त्यामुळे या काही प्रमुख खेळाडूंवर नजर असतील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कार्तिक तिमांडे याने या स्पर्धेत याआधी एक अर्धशतक झळकावलेला आहे आणि त्याच्या सोबतीला पाहायला मिळतील अक्षय अरसाळे, नागपूरचा वंडर बॉय। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन सलामीवीर दाखल होत असताना 79 धावांचं लक्ष्य या लढतीमध्ये। सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने प्रेक्षक जुळत आहेत। या समस्त क्रीडा रसिकांचं स्वागत।
स्ट्रायकिंग एंडला कार्तिक तिमांडे, बुट्टीबुरी नागपूर परिसरातला हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला बॅटिंगसाठी, तर नागपूरचा वंडर बॉय नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय अरसाडे. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी साजिद अल्तमाशने पहिल्या डावात कमालीची गोलंदाजी केली, खास करून शेवटच्या षटकात. आणि जी धावसंख्या तुम्हाला 90 पार जाताना दिसली असती ती धावसंख्या 79 पर्यंत रोखली आहे. चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये साजिद अल्तमाशने. सचिन पटेल येत आहेत पहिलं षटक टाकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर पंचांकडनं इशारा येतोय, दोन्ही बॅटर आहेत तयार आणि या डावाला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल स्लॉक स्वीप, कार्तिक तिमांडे स्पेशल चौकार. धन्यवाद. पहिल्या पटेल भारूचचा वेगवान गोलंदाज गुजरात राज्यातील आणि त्याचं स्वागत केलं या लढतीमध्ये. चौकाराच्या मदतीने रेफरलची मागणी केली आहे. रिटर्न क्रीज चेक करायचे तिसऱ्या पंचांना. रिटर्न क्रीज चेक करायची आहे, त्यासाठी काही क्षणांसाठी खेळ थांबलाय. तिसऱ्या पंचांकडे वांचाल ऑनफील्ड पंचांची, परंतु चौकाराने खातं उघडलं. कार्तिक तिमांडे इन्फॉर्म बॅटर, बुट्टीबुरी नागपूरचा हा युवा सितारा ज्याने याआधी या स्पर्धेत एक अर्धशतक झळकावलं. तर चौकार येतोय. तिसऱ्या पंचांनी चेक केल्यानंतर फेअर डिलिव्हरी असा कॉल आला आणि चौकाराने सुरुवात झाली या लढतीची. 47 बॉलमध्ये 75 करायचे. शिवांक इलेव्हन मोहेगाव ग्रामीण परिसरातला संघ जो हळूहळू काट टाकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वेगवान बॉल, एका वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वेगाने हा बॉल आला, इतका अपेक्षा केली नसावी कार्तिकने. टप्पा चांगला पडला, अँगलने थोडासा आतमध्ये आला हा बॉल. युवा सेना तालुका प्रमुख रामजी चव्हाण आणि महाराष्ट्र पोलीस ओमभाऊ राठोड यांच्या माध्यमातून या टीमची बांधणी करण्यात आली. समोर टाकलेला बॉल बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपच्या दिशेने नासिर अली नतियाचा चांगला थ्रो. 1 रन या बॉलवर मिळेल. नदीम दिवान आणि अक्षय अरसाडे यांच्यात टक्कर होऊ शकली असती. त्यानंतर लगेच एक दुसऱ्यांना हात दाखवत खेळ भावना दाखवली या दोन खेळाडूंनी. नदीम दिवान सुद्धा चांगली बॅटिंग करून गेले पहिल्या डावात. 1 रन या बॉलवर या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 रन. सकाळच्या सत्रापासूनच आज प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते, कारण आज क्वार्टर फायनलचे 4 सामने खेळले जातील. त्यामुळे मजा येईल प्रेक्षकांना सुद्धा, चांगले मॅचेस पाहायला मिळतील. ओ यावेळी पहिलाच बॉल अक्षय अरसाडेच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सचिन पटेलने भारूच एक्सप्रेस वंडर बॉयला माघारी परतवते आणि या मॅच मध्ये पहिला धक्का लक्ष्याचा पाठलाग करत असताना शिवांक इलेव्हन ऍक्शन रिप्ले. बॅटच्या आतली कडा इनर एज आणि यष्ट्यांवर लागला बॉल. यष्ट्यांवरही लागला आणि नदीम दिवानच्या पायालाही. धन्यवाद डीजे एजेच्या माध्यमातून भरपूर मनोरंजन झालं प्रेक्षकांचं. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येत आहेत साजिद अल्तमाश. बॅटरला विनंती असेल की आपण आपला नेक्स्ट बॅटर लवकर रेडी ठेवायचा आहे. यामध्ये थोडासा अतिरिक्त वेळ चाललाय. धावसंख्या 5, 1 गडी बाद. 44 बॉलमध्ये 74 रन करायचे या ठिकाणाहून. शिवांक इलेव्हन मोहेगाव संघाला 1 विकेट प्राप्त केली. सचिन पटेल भारूच एक्सप्रेस पहिल्याच षटकात विकेट प्राप्त करत असताना. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्याचा बचाव करता तेव्हा सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स खूप महत्वाच्या. विकेटने सुरुवात केली, चौकार जरूर आला होता कार्तिक तिमांडेच्या बॅटमधून. आता साजिद अल्तमाश इन्फॉर्म बॅटर बॅटिंगसाठी. रिवर्स खेळलाय
साजिदात आणि बॉल मैदानाच्या पार, सीमा पार, नो बॉल प्लस षटकार. या बॉलवर रिव्हर स्वीप, स्विच हिट, जमिनीवर कोसळला साजिद आणि बॉल मैदानाच्या बाहेर उसळला, षटकार आला. प्लस षटकार. धाव संख्या 12 रन. पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक हाताला जरूर हा बॉल लागलाय, परंतु तोपर्यंत 2 रन या बॉलवर मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या होते 14. 14 धावा, 1 गडी बाद. चांगली बॅटिंग करत असताना आल्या बरोबर साजिद अल्तमाश बरसायला लागलेत आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. कालच्या रात्रीत सुद्धा चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्याने केली. नाईट स्पर्धेमध्ये अमरावतीला 65 रन करायचे त्या ठिकाणून 43 बॉल मध्ये शिवांग 11 मोहेगाव या टीमला बॅटिंग मध्ये बिलकुल डेप्थ आहे. या टीमच्या फिल्डिंग चेंजेस करत असताना आता कर्णधार आणि गोलंदाज स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, फॉलोइंग स्वीप लगवायचा होता साजिदला, पायावर लागतोय हा बॉल. षटक समाप्त होते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मजबूत सुरुवात, 1 विकेट आल्यानंतर सुद्धा शिवांग 11 मोहेगाव या टीमची 14 धावा आहेत धावफलकावर, 1 गडी बाद. एका बाजूला प्रेमदादा यांचा प्रेम 11 चिखली तर दुसऱ्या बाजूला शिवांग 11 मोहेगाव, रामजी चव्हाण आणि ओमभाऊ राठोड यांचा संघ पाहायला मिळतोय. धन्यवाद. 1 षटक समाप्त, धाव संख्या 14, 1 गडी बाद. सन्माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून युवा सेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख बुलढाणा श्रीकांत भैया गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख आशिष भाऊ जाधव, धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजजी गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून समवेत विजयभाऊ दुर्ने, आदरणीय पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख, प्रसादजी पदात. अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय, उंची दूरी पाहिजे तितकी पुरी, षटकार. दोन्ही संघाचे पाठीराखे समर्थक दाखल झाले जिजामाता प्रेक्षकांवर या मैदानावर. tenniscricket.in या YouTube वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक आम्हाला जुळत आहेत. वेगवान बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, रनआउटचा चान्स. 1 रन या बॉलवर मिळेल. कार्तिकच्या हाताला बॉल स्पर्श करून गेला होता, त्यानंतर त्याने धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. बघा आज शालेय विद्यार्थी प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहायला मिळत आहेत, मोठ्या संख्येने जुळले आहेत. अनेक दर्दी क्रिकेटचे चाहते हा सामना बघण्यासाठी येत असताना धावसंख्या 21, 21 रन. आज शिवांग 11 मोहेगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी मोहेगावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासूनच. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑप्टनच्या खूप बाहेर, वाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 22 आणि 1 फॉर दी ओव्हर. स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय, पहिला बाउन्सर या षटकामधला. बघा प्रेक्षकांची संख्या, मोठ्या संख्येने प्रेक्षक हाय हॅलो करता आहेत. अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय, पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत असताना साजिद पुल सक्सेसफुल, चौकार.
अँड रिप्ले या बॉलचा. शॉर्ट ऑफ लेन बॉल समोर जात फ्रंट फुटवर येऊन हा चांगला शॉर्ट ऑन जाब लगवत असताना चौकार प्राप्त केलाय साजिदने. प्रेक्षकांना विनंती आहे की जे आपण फटाक्यांची आतिषबाजी करतात ती टेंटच्या बाहेर करा. टेंट मध्ये करू नका, बाकीच्यांना त्रास होईल असं कृत्य करू नका, आमची विनंती असेल. टेंटच्या बाहेर आपण फटाके फोडा. धावसंख्या 26 रन. 26. चांगली बॅटिंग करताना साजिद अल्तमाश अग्रेसिव्ह खेळ करतो या खेळाडू पॉवर प्ले मध्ये. अधिराज्य गाजवत असताना अल्तमाश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल, अपील आहे या बॉलवर आणि साजिद अल्तमाशने विकेट सोडली आहे. या मॅच मधली ही मोठी विकेट. साजिद अल्तमाश इनफॉर्म बॅटर बाद होईल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न हाताला स्पर्श करून चांगला झेल. विकेट आली. दुसरा धक्का शिवांक 11 मोहेगाव टीमला. 26-2. करायचे आहेत शिवांक 11 मोहेगाव या टीमला. बॅटिंग साठी नवीन बॅटर धुर्वेश आले आहेत. आता पहिला बॉल धुर्वेश साठी बॅकफुटला जात कट केलाय. सिंगलचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. अपील आहे. लाऊड अपील करत असताना आणि आता तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. बॅट ट्रॅक झाली का हे बघायचं आता तिसऱ्या पंचांना. काही क्षणांसाठी खेळ जरूर थांबेल, परंतु एक महत्वाचा निर्णय सुद्धा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंच टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत समीरजी जोशी, सॅम. काही क्षणात ते आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. या ठिकाणी जर विकेट आली तर मग ती न परवडणारी असेल शिवांक 11 मोहेगाव संघाला. अगदी काही क्षणात धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांचं शुभ आगमन होत आहे. मी विनंती करेल मंचावर बसलेल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आपण थोडंसं आजूबाजूला जाऊन बसा. मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. तर 1 रन या बॉलवर मिळाले. नॉट आउटचा निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. आणि जेव्हा स्टंपला हात लागले तेव्हा बॉल निघून गेला होता आधीच. 27-2. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शिवांक 11 मोहेगाव. 37 बॉलचा खेळ शिल्लक. 52 रन करायचे आहेत शिवांक 11 मोहेगाव संघाला.
आणखी एक चांगला बॉल ऑप्टनच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, चांगलं षटक. या षटकात 13 रन येत विकेट सुद्धा प्राप्त केली अनिकेत भोईने. साजिद अल्तमासची 27ला 2. शिवांक इलेव्हन मोहेगाव 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 52 धावा करायचे त्या ठिकाणाहून शिवांक इलेव्हन मोहेगाव संघाला. पहिला बॉल, नवीन षटकाची सुरुवात पडल्यानंतर अँगलने थोडासा बाहेर निघतोय. सचिन पटेल भरूच एक्सप्रेस बॉलिंग साठी येत असताना पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात या षटकाची केली आहे. बॅटिंग टीमने रेफरलची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल करत असताना फलंदाजी करणारा संघ. तिसरे पंच अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोच. इट्स अ फेअर बॉल. म्हणजेच काय, आता बॅटिंग करणाऱ्या टीमने या डावामधला त्यांचा रिव्ह्यू गमावलाय. 27 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी कमबॅक करतील का हे बघायचं आहे. आणखी एक पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत पंच. एक्स्ट्रा रन, आणखी एक एक्स्ट्रा जुळेल खात्यामध्ये आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 28 आणि या एका धावेच्या मदतीने एकूण 2 धावा या बॉलवर. 29 रन, 29 लॉस ऑफ 2 विकेट, 29 धावा धावफलकावर. 35 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. म्हणजेच काय, या मॅच मध्ये अगदी जवळपास पोहोचलाय शिवांक इलेव्हन मोहेगाव. परंतु प्रेम इलेव्हन चिखली संघ या ठिकाणून कमबॅक करण्याची क्षमता या टीम मध्ये आहे. अजाज खोकर सारखा दर्जेदार कर्णधार या टीमला लीड करतोय. समोर टाकलेला बॉल, बॉटम हँडचा वापर करत सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. ऑन ड्राईव्ह 1 रन, सिंगलने सुरुवात. आणि आतापर्यंत या षटकात जर बघितलं तर सचिन पटेल चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतायत. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी ऑप्टनच्या बाहेर गोलंदाजी करत असताना, तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी समोर गोलंदाजी केली आहे. खोलवर टप्प्याचे बॉल टाकलेत. प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची आज गर्दी पाहायला मिळते. सातत्याने tenniscricket.in ची ही टीम आपल्या समोर हे प्रेक्षक दाखवत असताना पायावर टाकलाय, दिशा दिली, भटके लाइन से पडेंगे फटके, बॉल सीमा पार, चौकार. ऑप्टनच्या बाहेर खूप चालून गेले. त्यानंतर मडवीचा हा ट्रेडमार्क लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. प्रेक्षक पाहायला मिळते आहेत आज. प्रत्येक गॅलरीमध्ये प्रेक्षक खचाखच भरले. धावसंख्या 34 रन, 33 बॉल मध्ये 45 करायचे या ठिकाणाहून. धुरेश मडवी चांगली बॅटिंग करत असताना ऑन दी ऑफचा प्रयत्न पडल्यानंतर अँगलने चांगला बॉल पेश केलाय, बाहेर निघतोय.
डॉट बॉल डोंबिवली परिसरातला हा युवा सितारा जो आज दाखल झालाय विदर्भातील जिजाऊंच्या जिल्ह्यात जिजामाता प्रेक्षागार बुलढाणा या मैदानावर शिवांक इलेव्हन संघाचं प्रतिनिधित्व करतोय. शॉट ऑफ लेन बॉल अगदी डोक्यावरून निघून गेलाय. रिटर्न क्रीज चेक करायचे. तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. रिटर्न क्रीज चेक करायचे. तर काही क्षणात तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पहिला बाउन्सर घोषित केला या षटकामधला. हा पहिला बाउन्सर घोषित करत असताना रिव्हर्स खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप. धावसंख्या होते धावफलकावर 34. मॅच घ्यायची थोडीशी विनंती असेल खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा सातत्याने सूचना करीत राहा. 34 धावा धावफलकावर 2 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाची सुरुवात. विजय भारवाड येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. धर्मवीर आखाडा येईनकडून 34 ला 2. मागचे 3 बॉल निर्धाव आले. 30 बॉल मध्ये आता 45 रन करायचे या लढतीमध्ये. परंतु विजय भारवाड ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती लीग मॅचेस मध्ये, परंतु आज या सामन्यात करो या मरोची परिस्थिती आहे. जिंकले तर प्रवास सुरू राहील आणि पराजित झाले तर या स्पर्धेचा प्रवास संपेल. क्वार्टर फायनल नंबर 1 आज 4 क्वार्टर फायनल. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. वैध बॉल ठरवत असताना पंच डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात या षटकाची. वाईट बॉलचा इशारा. यावेळी जाग्यावर उभे होते बॅटर, सोडून दिला हा बॉल. वाईट येतोय. रोलवरच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आजूबाजूला जाऊन बसा. यावेळी नो बॉलचा इशारा आणि आता येणारा बॉल फ्री हिट असेल. हातामधून निसटला हा बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल.
एक रन तोपर्यंत धावून नो बॉल प्लस येणारा बॉल आता पेट कमरेच्या वर हा बॉल आहे त्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. ऍक्शन रिप्ले बघा. हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ आंखों में पाणी आ गया. हे असंच काही घडलं या बॉलवर. नो बॉल येत असताना हातामधून निसटला हा बॉल विजय भारवाड यांच्या आणि आता येणारा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट बॉल स्ट्रायकिंग एंडला दुर्वेश. धावसंख्या 37-37 29 मध्ये 42 करायचे आहेत आणि अशा क्षणात विजयकडनं चूक झाली आहे. सोडून दिलाय हा बॉल. लेफ्ट केलाय. खेळण्याचाही प्रयत्न केला नाही दुर्वेशने. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावपलकावर 37. फ्री हिट बॉलवर बॅट सुद्धा फिरवली नाही दुर्वेशने आणि ही थोडीशी गोष्ट आश्चर्यचकित करणारी. धावसंख्या 37 रन 2 गडी बाद. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर अकुटप्याचा बॉल मागे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला असेल लॉंग लेगला. दुर्वेश बाद होतील. डिंग्स ब्रेकचा वेळ. टॉसही होईल मैदानाच्या आत. धावसंख्या 37ला 3. दबाव रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में. देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार. सी यू देयर. माटी तेरी हमको. हेलो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में, जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाव गायकवाड़ जी के सहयोग से. तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में. देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार. सी यू देयर. गोपाल निळे आलेत नवीन बॅटर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळायचा होता गोपालला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना विजय भारवाड विकेट प्राप्त केली. धुर्वेश मडावेची आता गोपाल आलेत. पहिला बॉल निर्धाव. 26 बॉलमध्ये 42 धावा करायचे त्या ठिकाणाहून. अजिंक्य अज्जू सारखा फिनिशर सागर रणपिसे बॅटिंगसाठी येणं अजून बाकी आहेत. स्वीप लगावलाय जमिनी लगत डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन या फुलटॉस बॉलवर प्राप्त करत असताना गोपाल खातं उघडलं. गोपाल निळेचं. धावसंख्या 38 रन 38. चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा एक वेळ कमबॅक केलं प्रेम 11 चिखली संघाने. दबावात टाकलं बॅटिंग करणारी टीम शिवांक 11 मोहेगाव संघाला. या षटकात फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विजय भारवाडने आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केली. इनसाइड आउटचा प्रयत्न हवेत खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने.
एक रन कार्तिकला मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 आणि 24 बॉल मध्ये आता करायच्या 40 धावा शिवांक 11 मोहेगाव संघाला. 24 चेंडू 40 रनची गरज. क्वार्टर फायनल क्रमांक 1 प्रेम 11 चिखली मग शिवांक 11 मोहेगाव. कुठला संघ हा सामना जिंकेल हे बघायचंय. समाप्तीनंतर धावसंख्या 39. बॉलिंग साठी येत आहेत सुगम शुक्ला. गुजरात राज्यातील अहमदाबादचा हा वेगवान गोलंदाज बॉलिंग साठी येत असताना पहिला बॉल अगदी वेगळी अँगलने गोलंदाजी करत असताना वेगळा बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळाला. पहिला बॉल बीट केले कार्तिक तिमांडेला. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची करायचे. त्या ठिकाणून 23 बॉल मध्ये 40 रन. 23 चेंडू 40 धावांची गरज शिवांक 11 मोहेगाव या टीमला. चांगलं कमबॅक प्रेम 11 चिखली संघाचं. या लढतीमध्ये विजय भरवाडची मागच्या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पायावरचा बॉल फ्लिक केलाय. गॅप शोधला आहे. डीप मध्ये भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर येतील तोपर्यंत सिंगल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, परंतु एक वेगळीच गोलंदाजी ऍक्शन आहे सुगम शुक्लाची. सलग 2 बॉल जर पाहिले तर आपण समोर टाकण्याचा प्रयत्न केला. 1 रन आतापर्यंत टाकलेल्या 2 बॉल मध्ये धावसंख्या 40. 22 बॉल मध्ये 39 धावा या ठिकाणून करायच्या आहेत शिवांक 11 मोहेगाव या टीमला. क्वार्टर फायनल क्रमांक 1. अक्रॉस द लाईन केलाय. बॉटम हॅटचा वापर करत पाहिजे तितकं कनेक्शन खास झालं नाही. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल करतायत कार्तिक, परंतु नकार दिलाय कार्तिकने. गोपालने कॉल केला होता. एका धावेची मागणी केली, त्यानंतर नकार देत आहेत. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41 41. 21 बॉल मध्ये 38 धावांची गरज या लढतीत शिवांक 11 मोहेगाव या टीमला. ऑप्टमच्या बाहेर चालून गेले होते आणि हा बॉलही फॉलो करत असताना ऑप्टमच्या आणखी बाहेर टाकला, सोडत गेला कार्तिक तिमांडे यांना. चांगला टप्पा या बॉलवर. चांगली गोलंदाजी सुगमची पाहायला मिळते आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि गोलंदाजी ऍक्शन ज्या प्रकारे बॅटर सुद्धा बीट होऊ शकतं त्या ऍक्शनने. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगला यॉर्कर पेश करत असताना या बॉलवर अक्षरशः यष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत बॅटर कार्तिक तिमांडेच्या आणि या मॅच मधली एक मोठी विकेट. इनफॉर्म बॅटर कार्तिकला बाद केले. ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच मध्ये दोर आवळायला सुरुवात केली आहे. प्रेम 11 चिखली संघाने सतत विकेट प्राप्त करत असताना नवीन बॅटर सागर रणपिसे बॅटिंग साठी जात असताना मैदानाच्या आतमध्ये 41 ला 4. 41 लॉस ऑफ 4 विकेट.
मोठ्या संख्येने प्रेक्षक प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक आज जुळले आहेत क्वार्टर फायनलचा हा थरार पाहण्यासाठी. क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते हा सामना बघत असताना 41 ला 4 शिवांक इलेव्हन मोहेगाव. 19 बॉलमध्ये 38 रन करायचे आहेत. एका चांगल्या सुरुवातीनंतर चांगलं कमबॅक केलं, पलटवार केला प्रेम इलेव्हन चिखली संघाने आणि शिवांक इलेव्हन मोहेगाव टीमला दबावात टाकला. आता सागर रणपीस येत आहेत. मुंबई परिसरातला हा दर्जेदार विध्वंसक बॅटर बॅटिंगसाठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42, 42, लॉस ऑफ 4 विकेट. शिवांक इलेव्हन 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 37 धावा करायचे आहेत या लढतीमध्ये. अठरा बॉल मध्ये 37 धावा करायच्या आहेत. या ठिकाणाहून विजय येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल बॅटची आतली कडा लागली आणि 1 रन प्राप्त करत असताना यानंतरचा होणारा क्वार्टर फायनल क्रमांक 2 रोहान इलेव्हन रेड डेव्हिल्स अमरावती त्यांच्या विरोधात युनिक स्पोर्ट्स संविधान इलेव्हन जळगाव जामोद संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी या. अपील आहे आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये गोपाल निळे बाद होतील आणि आणखी एक धक्का लागत असताना 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर शिवांक इलेव्हन मोहेगाव टीमला 17 बॉलचा खेळ शिल्लक 36 रन करायचे आहेत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. कॅप्टन संविधान इलेव्हन युनिक स्पोर्ट्स संविधान इलेव्हन संघाचे कॅप्टन मी विनंती करेल ओमसिंगजी राजपूत यांना की कृपया आपण टॉस साठी यायचं आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंगजी राजपूत आपल्यासोबत टॉस साठी आहे. युनिक स्पोर्ट संविधान इलेव्हन जळगाव जामोद संघाचे कॅप्टन टॉस साठी चला लवकर.
आणखी एक चांगला बॉल चॉप करत असताना खोदून काढलाय, गॅप मध्ये प्रचंड वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत 2 रन अजिंक्य अज्जू देशमुख बॅटिंग साठी येत असताना या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 45-45. तीन बॉल झालेत या षटकामधले. धावसंख्या 45 रन, 45, 15 चेंडू आणि 34 रनची गरज. अजिंक्यकडे ती क्षमता मोठमोठी फटके लगावण्याची, परंतु विजयने सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे. पडल्यानंतर खाली राहतोय हा बॉल, डॉट बॉल. युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय कुणाल भैया गायकवाड यांचं शुभ आगमन होते. समवेत युवा सेना शहर प्रमुख सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना 14 बॉलचा खेळ शिल्लक. आणखी एक पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल. इनसाइड आउटचा प्रयत्न हवेत आहे बॉल आणि अजिंक्य अज्जूची एक प्राइसलेस विकेट या मॅच मधली. 6वा धक्का शिवांक 11 मोहेगाव संघाला या लढतीमध्ये. टॉस होतो आहे. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ आणि युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जांगूर संघामध्ये. रोहन 11 रेड डेव्हिल्सचा कॉल. हेड इज द कॉल अँड हेल्ड इट इज. दादा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनल मध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जांभूळ संघाला? 60-65 पर्यंत. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. दादा टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय करणार होतात? बॅटिंगच केली असती सर. नक्कीच आपल्या फेवर मध्ये डिसिजन आहे, तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. चांगला खेळा, चांगला खेळ केला. क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये लगेच आपल्याला पार पडेल. तर टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये रेड डेव्हिल्स. रोहन 11 अमरावती संघाने प्रथमदा त्यांचा गोलंदाजीचा निर्णय राहिलाय. गो टू द कॉम बॉक्स. रोहित परब येत आहेत नवीन बॅटर बॅटिंग साठी. 12 बॉल मध्ये 34 करायचे आहेत या ठिकाणाहून. सागर रणपिसे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल चांगला यॉर्कर पेश करत असताना शुभम शुक्ला, आणि शुभम शुक्लाच्या षटकापासून या मॅच मध्ये कमबॅक करण्याला सुरुवात केली शिवांक 11 मोहेगाव संघाविरोधात प्रेम 11 चिखली संघाने. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना शुभम 45 धावा, 11 बॉलचा खेळ शिल्लक, 34 करायचे आहेत. सागर रणपिसेकडे ती क्षमता मोठमोठे फटके लगवण्याची. ऑप्टमच्या खूप बाहेर पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय. चालून आले होते ऑप्टमच्या बाहेर बॅटर. डॉट बॉल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 34 धावा करायचे आहेत या लढतीमध्ये. 45ला 6, 45 रन. शिवांक 11 मोहेगाव या लढतीमध्ये दबावात. एका चांगल्या सुरुवातीनंतर कमबॅक केलं प्रेम 11 चिखली संघाने आणि दबाव टाकला शिवांक 11 संघावर. आणखी एक चांगला यॉर्कर पेश करत असताना सुगम सतत ऑप्टमच्या बाहेरची लाईन आणि लेंथ यॉर्कर टाकत असताना एक्झिक्यूट चांगल्या प्रकारे करतायत बॉल. टप्पा चांगला ठेवलाय. नेक्स्ट मॅच रोहन 11 अमरावती रेड डेव्हिल्स विरोधात खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद या 2 टीम दरम्यान लढत पाहायला मिळेल आहे.
9 बॉलमध्ये 34 या ठिकाणी करायचे आहेत. या लढतीमध्ये धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार तुम्ही पाहत आहात. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय. फुल टॉस बॉल होता, बॅटवर पाहिजे तितकं कनेक्शन चांगलं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतो. 1 रन, दुसऱ्या धावेचा कॉल आणि रनआउटचा चान्स स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एक वेळ वाटचाल केली आहे ऑनफील्ड पंचांनी. रनआउट चेक करायचा आहे स्ट्रायकिंग एंडला. या बॉलवर जर धावपटच्या स्वरूपात विकेट आली तर मग कठीण होईल शिवांक इलेव्हन मोहेगाव संघाला हा सामना. सागर रणपिसे मोठमोठे फटके लगावण्याची क्षमता आहे खेळाडूकडे आणि त्यांना सुद्धा शांत ठेवलंय सुगम शुक्लाने. मोठ्या संख्येने पहिला सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी. आज धर्मवीर आमदार चषक 2025चा एक महत्त्वाचा दिवस. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मॅच. भारताचे विस्फोटक सलामीवीर, माजी सलामीवीर वीरेंद्रजी सेहवाग आणि त्यांच्या समवेत भारताच्या लेजेंडरी महिला क्रिकेटपटू मितालीजी राज यांचं शुभागमन होताना पाहायला मिळेल खास अंतिम सामन्यासाठी. आणि या मैदानावर दिवस रात्र स्पर्धा व्हाव्यात त्यासाठी त्या कामाचा सुद्धा शुभारंभ केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर नॉट आउटचा निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून. म्हणजे या बॉलवर 2 धावा मिळतील आणि 8 बॉलमध्ये 32 करायचे आहेत शिवांक इलेव्हन मोहेगाव टीमला. 8 चेंडू 32 धावांची गरज या लढतीमध्ये. सागर रणपिसे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच जज करत असताना झेल सुटून बॉल चाललाय. आता मैदानाच्या बाहेर पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल. चौकार येतोय. सात चेंडू मध्ये 28 रनची गरज. या लढतीमध्ये 7 बॉल आणि करायच्या 28 धावा. 51 धाव संख्या धावपलकावर शिवांक इलेव्हन मोहेगाव. 7 बॉल मध्ये 28 रनची गरज. सुगम शुक्लाची चांगली गोलंदाजी या लढतीमध्ये. आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढलाय. एका धावेचाच प्रयत्न करतायत सागर रणपिसे आणि 1 रन मिळेलही या बॉलवर. षटक समाप्त. 7 आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर शिवांक इलेव्हन मोहेगाव 52 ला 6. काय कमाल गोलंदाजी शुभम शुक्लाची या लढतीत. 10 धावा देत 1 विकेट प्राप्त केले
आणि जे यॉर्कर या मॅच मध्ये त्याने पेश केलेत त्या यॉर्करचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. 6 बॉलमध्ये 27 धाबा या ठिकाणून करायच्या शिवांक 11 मोहेगाव टीमला. शिवसेना युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, युवा सेना युवा नेते सन्माननीय कुणाल भैया गायकवाड या सामन्याचा आनंद घेत असताना मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 27 रन करायचे आहेत. अखेरचं षटक अनिकेत भोईच्या हातात सोपवलंय कर्णधाराने. 6 बॉलमध्ये 27. सागर रणपिसे सारखा दर्जेदार फिनिशर 8 बॉलमध्ये 9 वर खेळतोय. पहिला बॉल वेगाने टाकला, बॅटवर बिलकुल पाहिजे त्या प्रकारे आला नाही. 1 रन मिळेल सहजतेने. म्हणजेच काय या मॅच मध्ये करायचे आता 5 बॉलमध्ये 26, 5 चेंडू 26 रनची गरज या लढतीमध्ये. 53 ला 6, 53 लॉस ऑफ 6 विकेट. इतकी मोठी बॅटिंग लाईनअप शिवांक 11 मोहेगावाने या मॅच मध्ये तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे प्रेम 11 चिखली संघाच्या गोलंदाजांनी. सुगम, विजय भारवाड पडल्यानंतर खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर हा खाली राहिला बॉल, डॉट बॉल येतोय रोहित परब समोर. म्हणजेच काय 4 बॉलमध्ये 26 रन करायचे त्या ठिकाणाहून शिवांक 11 मोहेगाव संघाला. एक वेळ होती की 30 बॉलमध्ये 45 धावा करायच्या होत्या आणि त्या ठिकाणून मॅच मध्ये कलाटणी मिळाली. विजय भारवाडचं ते षटक, शुभम शुक्लाची चांगली गोलंदाजी, आता अनिकेत भोई चांगली गोलंदाजी करतायत. आणखी एक वेळ स्विंग अँड मिस, दूरवरून खेळला हा बॉल, डॉट बॉल येतोय. स्टारकास्ट असताना लक्ष चेस करता येत नाहीये शिवांक 11 मोहेगाव संघाला. सुरुवात खूप दर्जेदार दिली होती साजिद अल्तमाश, कार्तिक तिमांडेने. आणखी एक चांगला बॉल वेगाने विकेट किपरच्या हातात चाललाय, डॉट बॉल येतोय सलग हा. आणखी एक डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 26 करायचे आहेत या लढतीमध्ये शिवांक 11 मोहेगाव या संघाला. कमालीचा कमबॅक प्रेम 11 चिखली या टीमने केला क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये आणि सेमीफायनल मध्ये जाण्याची ते तयारी दिसत आहेत. आता समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय, 1 रन सहजतेने मिळून जाईल. फक्त औपचारिकता बाकी आहे या लढतीमधली. 1 चेंडू 25 रनची गरज या ठिकाणाहून. बॅटच्या बाहेरची कळा आणि याचबरोबर धर्मवीर आमदार चषक 2025 चा पहिला सेमीफायनलिस्ट संघ मिळतो आहे. उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे टीम प्रेम 11 चिखली संघाने. शिवांक 11 मोहेगाव संघाला पराजयाचा धक्का एका चांगल्या सुरुवातीनंतर हा सामना हातामधून हिसकावून घेतला प्रेम 11 चिखली संघाने. दोन्ही टीमला विनंती असेल की लाईनअपने एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. शिवांक 11 लाईनअप करून